पाठ 11वा. स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. लेखक आहेत सुनील चिंचोलकर. जन्म 1951, मृत्यू 2018. हे सुप्रसिद्ध लेखक आणि संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे श्री रामदास, श्री दासबोध विवरण संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित आहेत. शिवसमर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पाठामध्ये स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती याविषयीचे वर्णन आलेले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. पहा, भारत यात्रेचा जेव्हा समारोप झाला, म्हणजे भारत यात्रा त्यांची संपली, अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी भारतामध्ये पायी भ्रमण केलेले, पायी ते फिरलेले. आणि हे संपल्यानंतर कन्याकुमारी येथे एका शिलाखंडावर, म्हणजे एका दगडाचा जो काही डोंगराचा भाग समुद्रामध्ये आलेला आहे, शिलाखंड आलेला आहे, यावर स्वामी 3 दिवस असे ध्यानस्थ बसले होते एका छोट्याशा बेटावर. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी या भारतभूमीची जी सद्यस्थिती आहे, आत्ताची स्थिती आहे, अर्थात तो काळ आहे ब्रिटिश राजसत्तेचा, भारत त्यावेळी पारतंत्र्यामध्ये होता. आणि मग या स्थितीचं आणि त्या परिस्थितीमध्ये जर परिवर्तन घडवून आणायचं असेल, बदल घडवून आणायचा असेल, तर काय करावं लागेल याविषयीचं चिंतन हे स्वामींनी तेथे केलेलं आहे. या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. स्वामीजींच्या मध्ये असणारी राष्ट्रभक्ती, देशाबद्दलची अतिशय तीव्र अशी भक्ती आणि जनसामान्य म्हणजे अगदी सामान्य लोकांच्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन किंवा जो बदल घडवून आणायचा आहे यासाठीची त्यांच्या मनामध्ये असणारी जी तळमळ आहे ही या ठिकाणी दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतलेला आहे. आता आपण पाठाचं वाचन करूया. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्यांखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. भ्रमण केले म्हणजे ते त्या ठिकाणी पायी फिरून आले. कारण ज्या देशाची सेवा करायची आहे, ज्या समाजाची सेवा करायची आहे, तो देश, तो समाज आपल्याला माहीत पाहिजे, तो एकदा डोळ्यांखालून घालावा अशी त्यांची इच्छा होती. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. पोरबंदर कुठे? तर पोरबंदर हे गुजरातमधील एक ठिकाण, महात्मा गांधींचं जन्मस्थान.
तेथे इंग्रजी ग्रंथांचे ते खंडच्या खंड वाचत होते. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. आता इंग्रजी ग्रंथाचा खंड म्हणजे अतिशय मोठं पुस्तक, अगदी 1000-2000 अशा पानांचं असणारं पुस्तक. ते रोज एक खंड घ्यायचे आणि ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजीच्या शिष्याला विचारले, स्वामीजी न वाचता पुस्तकं परत करतात असं वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. पहा, त्या ग्रंथपालानं स्वामीजींचा जो शिष्य होता त्याला काय विचारलं की स्वामीजी न वाचताच ती पुस्तकं परत करतात असं वाटतं, नुसतंच आपलं पाहतात आणि परत करतात असं वाटतं, कारण एका दिवसामध्ये हे एवढा मोठं पुस्तक किंवा एवढा मोठा खंड वाचून होणं शक्यच नाही, हे शक्यतेच्या बाहेर आहे, असं घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं, तसंच बहुतेक हा साधू करत असेल. हा अतिशय कुचकट किंवा अतिशय चेष्टा करणारी भाषा, कुचेष्टा करणारी भाषा या ग्रंथपालानं वापरली. की तो पुढं म्हणतोय की काही लोकांना एक सवय असते की मोठी मोठी पुस्तकं, जाडीजुडी पुस्तकं ग्रंथालयातून न्यायची, न वाचता परत करायची आणि आपण खूप वाचतोय असं दाखवायचं. आणि हा बहुतेक साधू तसंच करत असेल. शिष्यांनी हे सगळं स्वामीजींना सांगितलं. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितलं, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता पहा, शिष्यांनी हे जेव्हा स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी हा ग्रंथपाल तुम्हाला असं असं म्हणतोय की न वाचताच हे पुस्तकं परत करतात, फक्त वाचन करतो असं दाखवण्याची त्यांची इच्छा असावी किंवा तसं दाखवण्याचा ते प्रयत्न करत असावेत, हे ज्यावेळेस स्वामीजींना सांगितलं तेव्हा स्वामीजी रागावले नाहीत, चिडले नाहीत. त्यांनी काय केलं, चौथ्या दिवशी जेव्हा चौथा खंड घ्यायचा होता तेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी ग्रंथालयामध्ये गेले आणि त्यांनी त्या ग्रंथपालाला चौथा खंड मागितला आणि त्याला सांगितलं की पहिले 3ही खंड माझे वाचून पूर्ण झालेले आहेत आणि शंका असेल तुम्हाला काही तर तुम्ही काय करा, त्यातलं काही पण विचारा. अशा पद्धतीचं एक आव्हान स्वामीजींनी त्या ग्रंथपालाला दिलं.